न उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी द्वितीयम नार्जिते धनहा 25 ते 50 माणसाने पैसा कमा 50 वर्षाचा झाल्यानंतर प्रत्येकाने थांबलंच पाहिजे. तृतीयम नार्जिते पुण्यम 50 पर्यंत. अरे माणसाच्या जीवनाचं खरं रिटायरमेंट 45च्या नंतरच आहे. लोक म्हणतात 65च्या नंतर रिटायरमेंट घ्यायचं. काय फायदा आहे 65च्या नंतर रिटायरमेंट झालं की हातपाय चालत नाही, गुडघे काम करत नाही, बीपी सुधरत नाही. खरा जे रिटायरमेंट आहे 45च्या नंतर कोटा फुल झाला पाहिजे. 45च्या नंतर तब्येतही बरी असती, तीर्थयात्राही करता येते, खाल्लेलं पचतं बी ना. 100 कोटीचा मालक झाला. किती कोटीचा मालक झाला? 100 कोटीचा मालक झाला. वय झालं 85 वर्षाचं. काय फायदा आहे हो? दुबईहून जरी बदाम आणले जसे खातो तसेच पडतात. फायदाच नाही ना काही. अवघड आहे शरीर. प्रत्येकाला साथ देत नाही. मी काल परवा एका ठिकाणी चांगल्या एका माणसाच्या घरचं कीर्तन होतं. श्रीमंत माणूस होता, 10-5 कोटीचा बंगला होता त्याचा. आणि आम्ही जेवायला बसल्यानंतर त्या मावशीने मला कीर्तनाच्या अगोदर सांगितलं, म्हणे दादा काय घेणार आहे जेवणामध्ये? म्हणलं काही नाही, थोडी बाजरीची भाकर बोलवा आणि थोडी कमी तिखट भाजी. आता जेवायला बसल्यानंतर मला प्रवास करायचा होता. मी अर्धीच भाकर खाल्ली, थोडी खिचडी खाल्ली, थांबवलं जेवण. ती मावशी रडायला लागली, मला सांगू लागली, म्हणे महाराज सोन्यासारखे 2 लेकरं आहे म्हणे मला, 200 कोटीची मालकी नेहमी. म्हणलं मग? तिनं लेकराला आवाज द्याला तर ते कपडे घालून फक्त 16 किलो भरत होते, एवढे वाळून गेले होते. म्हणे महाराज माझ्या पोरायला दुबईचे बदाम आहे, जम्मू काश्मीरची खजूर आहे, सगळं सांगितलं मला. दररोज गिरगाईचं दूध आहे, सकाळी उठल्यापासून तर टायमावर सगळं डाईट वगैरे चालतं, पण यांचं काही अंगावर मांस येत नाही. आणि तुम्ही तर काहीच खाल्लं नाही हो म्हणे महाराज, फक्त अर्धी भाकर खाल्ली तरी जेमतेम बरं आहे म्हणे. मी त्या मावशीला सांगितलं, म्हणलं मावशी तुझे पोरं एवढे खाऊन अजिबात सुधरत नाही, त्याला कारण काय आहे? आणि मी एवढं कमी खाऊन सुद्धा माझी तब्येत जेमतेम, याचं कारण तुझे पोरं घरचं खातात म्हणून सुधरत नाही. नाही कळलं तुम्हाला? चला पुढं चला आपण. द्वितीयम नार्जिते धनः तृतीयम नार्जिते पुण्यम. तृतीयम नार्जिते पुण्यम. आणि जर या 3 अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. मग महाराज योग अवघडे, ज्ञान अवघडे, कर्मकांड अवघडे, यज्ञाधिक कर्म अवघडे. मग करायचं काय? भागवतकाराने सांगितलं, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड दोहा खर्च केला पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं 2, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं. कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग माझी करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये
सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. थोडं लक्ष द्या गाड्यांनो कीर्तनांकडे माझ्या. हे बघा, थोडी शांतता ठेवा. कलियुगा माझी, या कलियुगामध्ये दुसरं साधन तुम्हाला शक्य नाही. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. काय आहे? भगवंताचं चिंतन. बरं, ते करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाहीये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, न लगते सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत. अरे यज्ञाधिक कर्म करायचे असल, तीर्थाटन करायचं असेल तर काही मर्यादा घालून दिलेली आहे. भगवंताच्या चिंतनासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही. भगवंताच्या चिंतनाला काहीच नाही. ठाईच बैसून जिथं आहे तिथं भगवंताचं चिंतन करा. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा गड्यांनो. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. साधू संतांनी सर्वात मोठं साधन तुम्हाला जे मला सांगितलेलं आहे ना, बीज वाढवावे. नामाचं बीज साधू संतांनी वाढवलेलं आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता. बाकीचं काय करू शकतो? पहिलं तर तुम्हाला आयुष्य किती? 100 वर्षाचं आहे. बोलत चला, किती वर्षाचा आयुष्य? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले. प्रत्येक गावात 400 तरुण पडून लटकते राहणारे. एखाद्या आमदाराला जर असं वाटतं मला विधानसभेला निवडून यायचं, त्यानं काहीच म्हणायचं नाही मी तुमचा विकास करतो, हे करतो, ते करतो, काहीच नाही. फक्त माईक हातात घ्यायचा आणि प्रत्येक गावात जायचं. पोरांनो, मी जर निवडून आलो तर 2 महिन्यात तुमचं लग्न लावून देतो. बिनविरोध निवडून येईल तो. बिनविरोध येईल ना महाराज. कारण प्रत्येक गावात 400 पडू नये. कोणाकडेच कोणी पाय नाही. एवढं मार्केट वाढलं बाबा 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 बाबा, कठीण तळा झालाय. पोरीचं तर एवढं मार्केट वाढलं, पोरगी 1 पट शायनी तर माझी 1.5 पट शायनी. ही वस्तुस्थिती आहे ना. माझी विनंती आहे, ऐका. मग 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे, त्यातले 3 वर्ष कुठे गेले? कोरोनात गेले, खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? बरं, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माणसाची गॅरंटी घेता येत. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको क्षणिके. कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एक काम करू शकता. दिहुडा हो 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम. हो, नाही तुम्हाला हिंदी कळत, मराठी घ्या. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध, मध्ये बालत्व पीडा रोग श्रेय. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी हे अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, हे शतगणिले ते अर्ध रात्र खाय, शतगणिले ते अर्ध रात्र मानव देह शतगणी
रात्र काय मध्ये बाल तो पिढा रोगक्षय काय भजनासे उरले ते पाहे का. अगदी थोडा विषय तुमच्याने माझ्याकडे, म्हणून तर तुकोबराय विनंती करतात. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. अहो नाथ बाबांना तर एवढी सबसिडी दिली, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंड न मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा हीच माझी विनवणी, जोडोनिया कर दोन्ही शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. भगवंताचं चिंतन करा. एवढा सुंदर श्रावण महिना गेला महाराज. नुसतं उपवास करण्यास श्रावण महिना नका घालू. फराळीचा आणि केळाचा आणि गुळाचा आणि शेंगदाण्याचा उपवास करू नका. जीवनामध्ये जर उपवास करायचा असेल, ह्या श्रावण महिन्यात भगर मागली महाराज, एवढी उपवास करायला लागले. श्रावण महिन्यात आता बघा ना, आजचा दिवस मस्त मोठ्या मुश्किलीन काढतील ते. उद्या गेला की परवा दिवशी बैल पोळायचे ना. अहो सगळे बैल धाब्यावर सापडतात महाराज. ही वस्तुस्थिती आहे. एक महिना तर एवढे ढोंग करतात बाबा 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 बाबा. दाढी काय करत नाही, केस काय कापत नाही, बेंबीपासून शेंडीपर्यंत काय नाही. तुम्ही भोंगळे जरी फिरले काहीच फायदा नाही. प्रॅक्टिकली जगायचं शिकलं पाहिजे तो महाराज. आता झाले ना आपले सण सुरू झाले महाराज. अगदी काही दिवसावर गणपतीरायाचं आगमन या महाराष्ट्रात होणार आहे, या देशात होणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, दिगंचीकर लक्ष देऊन ऐका. गणपती बसवत असताना आपल्या गणपती बाप्पाची आपल्याकडून अवहेलना होईल असं कोणतंही कार्य करू नका गड्यांनो. अरे मुस्लिम समाजाचे माणसं तुमच्या सोबत राहतात, लक्ष द्या. मुस्लिम समाजाचे माणसं तुमच्या सोबत राहतात. आतापर्यंत कधीतरी तुम्ही एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का रे गड्यांनो? अजिबात नाही. मग मस्जिदवर जर हिंदी गाणं तुम्हाला ऐकायला भेटलं नाही, एक बौद्ध विहारवर जर कधी हिंदी गाणं ऐकायला भेटलं नाही, दोन ख्रिश्चन धर्माच्या चर्चवर ते लोक हिंदी गाणं लावत नाही, तीन तुम्ही जर एखाद्या जैन मंदिरावर गेले तिथं सुद्धा तुम्हाला हिंदी गाणं ऐकायला भेटणार नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तर तुम्हाला आणि मला गणपती समोर हिंदी गाणे लावण्याचे अधिकार दिले कोणी? माझी विनंती गड्यांनो. अरे एवढे लोक अधोगतीला चालले महाराज. गणपती बसवतात 10 दिवस आणि गणपती बाप्पा समोर ऑर्केस्ट्रा ठेवतात आणि तिथं बाया नाचवतात. कोणत्या नरकात जासाल? अरे माझे हात जोडून विनंती गड्यांनो तुम्हाला, हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना काहीतरी परंपरा आपण लोकांनी जपली पाहिजेत ना महाराज. मी या मताचा महाराज नाहीये की तुम्ही गणपती समोर कीर्तन ठेवावे, अजिबात अपेक्षा नाहीये आमची. तुम्ही गणपती समोर भजन ठेवावे, अजिबात अपेक्षा नाही आमची. अरे पण 10 दिवस गणपती समोर असे कार्यक्रम ठेवा की जेणेकरून या समाजाला योग्य मार्गदर्शन होईल. गणपती समोर असे कार्यक्रम ठेवा की ज्या कार्यक्रमातून माझ्या माता मावल्यांना गोड असं मार्गदर्शन होईल. मला एक प्रश्न तुम्हाला सर्वांना करायचा आहे. आता कीर्तन संपलं आणि एखाद्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाने मला सांगितलं, चला ना भरत महाराज, पुरुषोत्तम दादा, चला ना चहा घ्यायला. आणि आम्ही तुमच्या घरी चहा घ्यायला आलो, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन उदाहरण ऐका. आणि चहा घ्यायला जर मी आलो, बैठकीत तुमच्या डायरेक्ट चप्पल घालून गेलो, तुम्ही काय विचार करसाल? यांना कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण यांना वागण्याची अक्कल नाहीये का? तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, तुमच्या घराची एक परंपरा आहे. मला जर तुमच्या बंगल्यात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? कुठं काढावं लागती? अरे मग तुमच्या 10 लाखाच्या घराचा जर काही प्रोटोकॉल असेल तर माझ्या हिंदू धर्माच्या सणांचा सुद्धा काहीतरी प्रोटोकॉल पाळला पाहिजेत का नाही? अगदी काही दिवसाने गणपती बसल्यानंतर 2-3 दिवसानं गौरी पूजन आहे. ते गौरी पूजन सुद्धा करत असताना आता इथून पुढे सगळे मायमावल्यांचे सण सुरू झाले महाराज. गौरी झालं, गणपती झालं, गणपती झालं की परत नवरात्र आहे, नवरात्र झालं की परत दिवाळी आहे, दिवाळी झाली की परत भाऊबीज आहे, भाऊबीज झाली की परत दत्त जयंती, दत्त जयंती झाली की बाबा 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 बाबा. आता मे महिन्याच्या सुट्टीपर्यंत देवायला सुट्टी अजिबात नाही. श्रावण ते मे एक सण झाला की एक सण. फक्त माझी विनंती गड्यांनो, कधीतरी धर्माची थोडीफार तरी जोपासना करायला शिका रे. तुम्ही आणि मी आपल्या हिंदू धर्माची मान जेवढी खालच्या दर्जाने नेली तेवढी दुसरी कोणीच केली नाही. मी तर देवाला विनंती करत असतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. गड्यांनो, आपल्या धर्माची विटंबना आपल्याकडून होता कामा नाहीये. तुम्ही गणपती बाप्पाला बसवलं म्हणून गणपती मोठा आहे अशी जर तुमची धारणा असेल तर ती चुकीची आहे. लाज वाटली पाहिजेत आपल्याला. लोकांच्या गच्च्या धरून लोकांकडून वर्गणी घेता आणि गणपती बाप्पा वरती बसलेला असतो आणि खाली आपण पत्ते खेळता, नरकात जासाल गड्यांनो. गणपती बाप्पाची मिरवणूक डीजे लावून आणि दारू पिऊन काढायची
नाही. माझे हात जोडून ती किती सांगायचं महाराज लोकांना, कधीच सावध होणार आहे तुम्ही. अरे काय चाललंय काय होतंय लोकांना काहीच कळत नाही. माझी तर महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार लोक आहे त्यांना सुद्धा हात जोडून ती आहे, नाही अभंग सोडवला तर चालल. कारण अभंग सोडून सुद्धा यांच्या काय डोंबलं ध्यानात राहतात आपल्याला माहिती आहे महाराज. काही नाही, गाड वंशेत खाल्लं पापना पुण्य, काही फायदा नाही महाराज. अहो मोठे मोठे कीर्तनकार मेले, दुंडा महाराज गेले, कंदारकर गेले, सगळे रत्न महारत्न गेले, आणि आपल्यासारख्या टिपण्याचा काय परिणाम होणार आहे? अहो तिथं उंट डुबतो तुझं शेळीनं काय म्याव म्याव करा. हे बघा महाराष्ट्राला आज जागृत करण्याची गरज आहे. बस मला तर या मताचा महाराज आहे मी. प्रत्येकाला सत काय असत काय चांगलं काय वाईट काय सांगत जा. आणि आज फक्त कीर्तनकाराचंच लोक ऐकू शकतात, बाकी कोणाचं ऐकू शकत. एवढे माणसं जर एखाद्या आमदाराला बोलवायचं असेल ना महाराज तर कमीत कमी 1 कोटी रुपये लागतात. किती? 1 कोटी. 500 रुपये रोजावाले वेगळे, 300 रुपये रोजावाले वेगळे. जो मधात असतो तो 500 न ठरवतो आणि 300 देतो, तो परत म्हणतो आम्हाला 200 कमी दिले. किती मोठा ताण आहे महाराज. दारू पिणारे वेगळे, व्हेजवाले वेगळे, नॉन व्हेजवाले वेगळे. इथं आमंत्रण नसताना आज आपला मंडळ फुल झाला, ओव्हरफ्लो झालाय, बसायला जागा नाही. ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. काय आहे? संप्रदायाची काय आहे? ताकद आहे. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, सगळ्या सोपं भगवंताचं चिंतन आहे, काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. माझी तुम्हाला हात जोडून ती 5वं वर्ष आहे आपल्या सप्त्याचं. काय आहे? 5वं. आपला सप्ताह जर तुम्हाला असं वाटत असेल सार्थक व्हावा तर इथं बसणाऱ्या सर्व मंडळीने मी तुमच्या समोर हात जोडतो. दररोज न चुकता कमीत कमी 5000 वेळ तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. निश्चित आपला सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज जप केल्यानंतर फायदा काय? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. इथं जेवढ्या माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल नव तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. असू द्या असू द्या, इकडं पहा, माझ्याकडं पहा, कॅमेरे लावलेले, स्क्रीन आहे. भावनेच्या भरात हातवर करायला जासाल ते बावळं इकडं बसेल असेल. कीर्तन संपल्यानंतर हाणत हाणत घरी नेईल, माझ्या नांदी लागू. एकीनही हात वर केला नाही म्हणजे तुमच्या दिगंची मध्ये एकही बेवडा नाही. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे दिगंचीवाल्यांना. मानस सुद्धा नका हलो. मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ हो. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस कुचका आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले की परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो मी. दररोज माणसातच आहे ना. मग प्रत्येक माय माऊलीला असं वाटतं की नाही आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी. माना नका हलू, फक्त मनातल्या मनात हो म्हणा. वाटतं ना तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मग लिहून ठेवा. बाकी सगळं कीर्तन विसरलं तरी चालतं. मोबाईलमध्ये एवढं वाक्य लिहून ठेवा. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली 2 महिन्यामध्ये तर मी लाईव्ह सांगतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सा. बरं मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला रामकृष्ण. प्रत्येक इथं बसणाऱ्या माय माऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. माया बोलत चला, किती वेळ लागतो? किती? त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे. खरंच सांगा, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया ॲडव्हान्स नाही. तुमचा मुलगा म्हणून मी तुम्हाला एक राय देतोय. काय देतोय? उद्यापासून करून तर बघा, त्याचा काय बेनिफिट आहे ते कळेल ना तुम्हाला. सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत लेकराला बोलू नका, नवऱ्याला बोलू नका. फक्त 1 तास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बस असं जरी म्हणलं तर 1 तासात 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं माया हो? किती? 5. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000. आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल माया हो. काय तयार होईल? काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला
फक्त श्रद्धेनं 2 महिने खाऊ घाला. किती महिने खाऊ घाला? जर त्यानं दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. बाकी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या बाबा कोण नाही, कोणत्या बाबी कोण नाही, कोणत्या राखीनं नाही. इंजेक्शन दारू सुट्टी कोण म्हणतो तुम्हाला? अहो आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले त्या मुंबईला. हे पेतच तिथपर्यंत गेले आणि 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत. आणि जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. मेल्या दारू पितो तू, दिलं असतं कोचून. इंजेक्शनानं दारू सुटत. अरे भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या चिंतनाने सुटतंय, तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? पुरावा देतो. पुराव्याशिवाय बोलत 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजे झालेले पाची पांडव. भगवंत पाची पांडवाला द्रौपदी मातेला घेऊन भीष्माचार्याकडे आले. भीष्माचार्य हस्तिनापूरचे म्हणजे दिल्लीचे राजे झालेले पाची पांडव, त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. धर्माचं ज्ञान भीष्माचार्य सांगत असताना द्रौपदी मधात असली. राग आली भीष्माचार्याला. कुलवान स्त्री आहेस तू, पतिव्रता मायमाऊली, हसण्याचं कारण सांग. द्रौपदीने हात जोडलं. बाबा आज माझ्या नवऱ्यांना तुम्ही धर्माचं ज्ञान सांगता की धर्म असा असतो, धर्म तसा असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता, त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्याने भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची भूमिका होती माझ्या अंतःकरणामध्ये, पण काय करणार ग? मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडत असेल, हा जर अन्नाचा दोष आहे तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा काय सुधारणार नाही? तुम्ही करून तर बघा. म्हणून सर्वात सोपं साधन आहे भक्ती. आणि भक्ती पंत बहु सोपा. आणि मार्ग दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्यांनी हा मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. विठोबा